नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 मधील चालू घडामोडी याच्यावरती प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणारे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त तुम्हाला पडणार आहेत. TCS आणि IBPSचा महत्त्वाचा घटक असा आहे, TCS जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 ते 3 प्रश्न याच्यावरती हमखास विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 4 ते 5 प्रश्न हे चालू घडामोडीवरती असतात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया. देशातील पहिले AI अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. प्रश्न क्रमांक 2, जन सुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 5वे. प्रश्न क्रमांक 3, पहिल्या राष्ट्रकुल खो खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. प्रश्न क्रमांक 4, 2026 मध्ये होणाऱ्या COP31 हवामान शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तुर्की. तुर्की या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोणते नेते ठरले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 7, AI आणि रोबोटिंग शिकवणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, केडसी. प्रश्न क्रमांक 8, इस्रो भारताचे दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात. गुजरात या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल वैभववाडी येथे बांधण्यात आला आहे. वैभववाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सिंधुदुर्ग या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांना कोणत्या कादंबरीस प्राप्त झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, खोल दुष्काळ डोळे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली विधानसभा. प्रश्न क्रमांक 12, 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. प्रश्न क्रमांक 13, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सुनांच्या संरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 14, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा. प्रश्न क्रमांक 15, अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, एलोन मस्क. प्रश्न क्रमांक 16, 15 ऑगस्ट 2025 रोजी नरेंद्र मोदी कोणती नवीन रोजगार योजना जाहीर केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, 2028चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, रशिया. प्रश्न क्रमांक 18, महाक्रिमिनल्स AI लॉन्च करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मायक्रोसॉफ्टची भागीदारी केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, अलीकडेच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. प्रश्न क्रमांक 20,
हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 77वा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.